जेव्हा जेव्हा भारतात एखाद्या राज्याची सत्ता उलथवून लावली जाते, जेव्हा जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाचं नाव, त्याचं चिन्ह आणि अस्तित्वच धोक्यात येतं, तेव्हा दिल्लीच्या कायदेविश्वात एकाच नावाचा डंका वाजतो, ॲडव्होकेट कपिल सिब्बल. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची लढाई जेव्हा सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आणि शिवसेनेचे मूळ धनुष्यबाण चिन्ह हातातून निसटलं, तेव्हा अनेक राजकीय विश्लेषकांनी उद्धव ठाकरेंचा खेळ संपल्याचं जाहीर केलं होतं. पण ठाकरेंच्या गोटात अजूनही एक अशी आशा जिवंत आहे, ज्याच्या जोरावर ते बंद दाराआड आपल्या कार्यकर्त्यांना ठणकावून सांगतायत, थांबा, बाजी अजून पलटायची. ठाकरेंचा हा प्रचंड आत्मविश्वास कोणत्याही राजकीय दाव्यावर नाही, तर सुप्रीम कोर्टातील एका 78 वर्षांच्या अशा वकिलावर टिकून आहे, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत देशाच्या संपूर्ण संसदेचा निर्णय एकट्याने फिरवला होता. हातामध्ये आलेली देशातील सर्वात प्रतिष्ठित IAS ची सरकारी नोकरी नाकारून त्यांनी वकिलीचा खडतर मार्ग का निवडला? अमेरिकेतील जगप्रसिद्ध हार्वर्ड लॉ स्कूलमधून शिक्षणापासून ते आज सर्वोच्च न्यायालयात अवघ्या काही मिनिटांच्या युक्तिवादासाठी लाखो रुपये आकारण्यापर्यंतचा त्यांचा हा चक्रावून टाकणारा प्रवास कसा राहिलाय? स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच जेव्हा एका न्यायाधीशांवर संसदेत महाभियोग चालवला जात होता, तेव्हा सलग 6 तास तुफान बोलून त्याने संपूर्ण संसदेचा निर्णय कसा बदलून दाखवला होता आणि 2004च्या निवडणुकीत भाजपच्या स्टार नेत्या स्मृती इराणींचा धुव्वा उडवून ते जायंट किलर कसे ठरले होते. हे कपिल सिब्बल कोण आहेत, समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. कपिल सिब्बल यांच्या आयुष्याची ही असामान्य कहाणी सुरू होते 8 ऑगस्ट 1948 रोजी पंजाबमधील जालंधर या शहरात. 1947च्या भीषण भारत-पाकिस्तान फाळणीच्या ज्वालांमधून तावून सुलाखून निघालेले आणि पाकिस्तानातून भारतात स्थायिक झालेले त्यांचे कुटुंब अत्यंत संस्कारित आणि अभ्यासू वृत्तीचं होतं. सिब्बल यांना कायद्याचं आणि वकिलीचे धडे अगदी बालपणापासून घरातूनच मिळाले होते, कारण त्यांचे वडील हिरालाल सिब्बल हे स्वतः देशातील एक अत्यंत नामांकित आणि दिग्गज कायदेतज्ञ होते. हिरालाल सिब्बल यांच्या कायद्यातील अतुलनीय योगदानासाठी आंतरराष्ट्रीय बार असोसिएशनने त्यांना लिव्हिंग लेजंड ऑफ द लॉ या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आलं होतं. तसेच भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. अशा कायदेशीर वातावरणात लहानाचे मोठे झालेल्या कपिल सिब्बल यांनी आपलं प्राथमिक शिक्षण चंदीगडमध्ये पूर्ण केलं आणि 1964 मध्ये उच्च शिक्षणासाठी दिल्ली गाठली. दिल्लीच्या जगप्रसिद्ध सेंट स्टीफन कॉलेजमधून त्यांनी इतिहास विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं व त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ लॉ मधून LLB ची पदवी संपादन केली. 1972 मध्ये त्यांनी वकिलीची सनद मिळवून सराव सुरू केला खरा, पण 1973 मध्ये त्यांच्या आयुष्यात एक असा प्रसंग आला ज्याने त्यांच्या आत्मविश्वासाची प्रचिती संपूर्ण देशाला दिली. 1973 मध्ये कपिल सिब्बल यांनी देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी IAS परीक्षा पहिल्याच फटक्यात उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली. एका बाजूला हातामध्ये लाल दिव्याची गाडी, प्रशासकीय सत्ता आणि आयुष्यभराची सरकारी सुरक्षितता देणारी IAS ची नोकरी होती, तर दुसऱ्या बाजूला वकिलीच्या क्षेत्रातील अनिश्चितता आणि संघर्षाचा मार्ग होता. परंतु अत्यंत धाडसी निर्णय घेत सिब्बल यांनी त्या प्रतिष्ठित IAS च्या नियुक्तीपत्रावर पाणी सोडलं आणि ते नाकारलं. कारण त्यांचा स्पष्ट विचार होता की त्यांना प्रशासकीय चौकटीत अडकून काम करायचं नसून कायद्याची चौकट घडवायचं काम करायचंय. या निश्चयानंतर त्यांनी स्वतःची लॉ फर्म सुरू केली आणि कायद्यातील अधिक सखोल ज्ञानासाठी अमेरिकेतील जगप्रसिद्ध अशा हार्वर्ड लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेतला, जिथून 1977 मध्ये त्यांनी LLM ची उच्च पदवी मिळवली. भारतात परतल्यानंतर त्यांनी आपल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर भारतीय कायदेविश्वात स्वतःचा दरारा निर्माण केला. परिणामी 1989 मध्ये त्यांची भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी तब्बल 4 वेळा सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवण्याचा विक्रम केला. आजच्या घडीला भारतातील कायदेविश्वात जेव्हा जेव्हा एखादा अत्यंत गुंतागुंतीचा घटनात्मक पेच निर्माण होतो किंवा एखाद्या राज्याचे संपूर्ण सरकार कोसळण्याच्या मार्गावर असते, तेव्हा देशातील बड्या राजकीय नेत्यांना आणि बड्या उद्योगपतींना फक्त एकाच वकिलाची आठवण येते, ते म्हणजे कपिल सिब्बल. कायदे क्षेत्रातील जाणकारांनुसार आणि विविध माध्यमांच्या अहवालानुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये केवळ एका सुनावणीसाठी किंवा काही मिनिटांच्या युक्तिवादासाठी कपिल सिब्बल तब्बल 10 ते 15 लाख रुपयांपेक्षा
जास्त फी आकारतात. म्हणजेच कोर्टात त्यांनी उभे राहून अवघी 15 ते 20 मिनिटं बाजू मांडली तरी त्यांची फी लाखांच्या घरात असते. एका दिवसात 3 ते 4 केसेस असोत वा तासनतास चालणारा युक्तिवाद, सिब्बल यांची फी मोजताना भल्या भल्या राजकीय पक्षांची आणि धनाढ्यांची तिजोरी रिकामी होते. परंतु तरी सुद्धा जेव्हा एखाद्या पक्षाच्या अस्तित्वाचा किंवा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा प्रश्न येतो तेव्हा सिब्बल यांच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय कोणाला दिसत नाही. सिब्बल यांना कायदेविश्वात क्रायसिस मॅनेजर किंवा संकटमोचक मानलं जातं. कारण जिथे केस पूर्णपणे हरल्यासारखी वाटते किंवा जिथे कायद्याचे सर्व मार्ग बंद झाल्याचे दिसतात तिथे सिब्बल राज्यघटनेतील अशा सूक्ष्म कलमांचा आणि नियमांचा शोध घेतात की ज्यामुळे कोर्टालाही पुनर्विचार करणं भाग पडतं. राजकीय सूडबुद्धी असो किंवा केंद्रीय तपास यंत्रणांचं जाळं असो, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे हेमंत सोरेन, महाराष्ट्रातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक आणि माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांसारख्या अनेक दिग्गजांना तुरुंगाच्या गजाआडून बाहेर काढण्यात आणि त्यांना जामीन मिळवून देण्यात सिब्बल यांच्या चाणक्य नीतीचा आणि कायदेशीर बुद्धिमत्तेचा सर्वात मोठा वाटा राहिलेला आहे. कपिल सिब्बल यांच्या कायदेशीर ताकदीचा सर्वात जिवंत आणि ऐतिहासिक पुरावा पाहायचा असेल तर आपल्याला 1993 मधील त्या अत्यंत गाजलेल्या जस्टिस व्ही रामस्वामी प्रकरणाकडे वळावं लागेल. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एक अभूतपूर्व घटना घडली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या एका कार्यरत न्यायाधीशांवर म्हणजेच न्यायमूर्ती व्ही रामस्वामी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते आणि त्यांना पदावरून हटवण्यासाठी थेट संसदेत महाभियोग चालवला जात होता. तत्कालीन राजकीय वातावरण पाहता न्यायाधीशांची गच्छंती आणि हकालपट्टी जवळपास 100% निश्चित मानली जात होती. अशा अत्यंत कठीण आणि नाट्यमय प्रसंगी न्यायमूर्ती रामस्वामी यांच्या बचावाची ढाल बनून संसदेच्या सभागृहात वकील म्हणून उभे राहिले ॲडव्होकेट कपिल सिब्बल. 10 मे 1993 रोजी संसदेचे कामकाज सुरू झाले आणि कपिल सिब्बल यांनी बोलायला सुरुवात केली. त्यांनी सभागृहात उभं राहून सलग 6 तास असा काही तुफान, तर्कशुद्ध आणि राज्यघटनेतील नियमांवर आधारित धडाकेबाज युक्तिवाद केला की तिथे उपस्थित असलेल्या शेकडो खासदारांचे डोळे उघडले. सिब्बल यांनी पुराव्यांमधील त्रुटी आणि चौकशी समितीच्या प्रक्रियेतील कायदेशीर चुका अशा प्रकारे मांडल्या की महाभियोगाच्या प्रस्तावावर जेव्हा प्रत्यक्ष मतदान झालं तेव्हा सत्ताधारी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या तब्बल 205 खासदारांनी मतदानापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. परिणामी आवश्यक 2/3 बहुमताच्या अभावामुळे महाभियोगाचा प्रस्ताव मतदानामध्ये कोसळला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नोकरी वाचली. एका एकट्या वकिलाने आपला अफाट ज्ञान आणि युक्तिवादाच्या जोरावर संपूर्ण संसदेची ताकद रोखून धरली होती आणि इतिहास बदलला होता. कपिल सिब्बल हे केवळ कोर्टाच्या 4 भिंतींमध्येच नव्हे तर राजकारणाच्या थेट आखाड्यातही तितकेच ताकदवर आणि रणनीतिकार खेळाडू राहिलेत. 1990च्या दशकात त्यांनी काँग्रेस पक्षातून सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि 1998 मध्ये ते पहिल्यांदा बिहारमधून राज्यसभेवर निवडून गेले. त्यानंतर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या UPA 1 आणि UPA 2 सरकारमध्ये त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान, मनुष्यबळ विकास आणि दळणवळण यांसारखी अत्यंत महत्त्वाची केंद्रीय मंत्रीपदे भूषवली. शिक्षण मंत्री असताना त्यांनी भारतीय शालेय शिक्षण पद्धतीत क्रांतिकारक बदल करत CBSE मध्ये 10वीची बोर्ड परीक्षा ऐच्छिक करण्याचा आणि ग्रेडिंग सिस्टम चालू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. तर दूरसंचार मंत्री असताना देशात 4G तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. परंतु राजकीय प्रवासात कपिल सिब्बल खऱ्या अर्थाने जायंट किलर ठरले ते 2004च्या लोकसभा निवडणुकीत. दिल्लीतील अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि हाय प्रोफाईल मानल्या जाणाऱ्या चांदणी चौक मतदारसंघातून काँग्रेसने सिब्बल यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने आपली सर्वात लोकप्रिय, आक्रमक आणि स्टार नेत्या स्मृती इराणी यांना रिंगणात उतरवलं होतं. क्योंकि सास भी कभी बहू थी या मालिकेमुळे स्मृती इराणी त्यावेळी भारतातील घरोघरी पोहोचलेल्या अत्यंत लोकप्रिय चेहरा होत्या. त्यामुळे सिब्बल यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत कठीण मानली जात होती. परंतु जेव्हा निकालाचा दिवस आला तेव्हा सिब्बल यांच्या राजकीय अनुभवापुढे आणि तळागाळातील रणनीतीपुढे स्मृती इराणी यांचा निभाव लागला नाही. सिब्बल यांनी त्यांचा दणदणीत आणि एकतर्फी पराभव केला. पुढे 2009 मध्येही त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते वीरेंद्र गुप्ता यांना याच मतदारसंघातून धूळ चारली होती.
तब्बल 3 दशकं काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर पक्षाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या G23 गटात ते सक्रिय झाले आणि अखेर मे 2022 मध्ये त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. सध्या ते समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने अपक्ष राज्यसभा खासदार म्हणून संसदेत कार्यरत आहेत. आता वळूयात महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या आणि संवेदनशील मुद्द्याकडे. जून 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरुद्ध बंडखोरी केली आणि पुढे जाऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे मूळ नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केले, तेव्हा उद्धव ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वाची ही सर्वात मोठी लढाई लढण्यासाठी सुप्रीम कोर्टात ढाल बनून उभे राहिले कपिल सिब्बल. सर्वोच्च न्यायालयात सिब्बल यांनी भारतीय राज्यघटनेच्या 10व्या अनुसूचीचा असा काही कीस पाडला की सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठालाही यावर सखोल विचार करणं भाग पडलं. सिब्बल यांनी कोर्टात मांडलेला मुख्य आणि अत्यंत तांत्रिक युक्तिवाद असा होता की जर एखाद्या राजकीय पक्षातील आमदारांचा किंवा खासदारांचा गट पक्षातून बाहेर पडतो तर राज्यघटनेनुसार त्यांना स्वतःचा वेगळा गट म्हणून मूळ पक्षावर दावा सांगता येत नाही. त्यांना कुठल्या तरी दुसऱ्या पक्षात स्वतःचे विलीनीकरण करावेच लागते. जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत मूळ पक्षाचे नाव आणि चिन्ह त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांवर, अपात्रतेच्या याचिकांवर आणि निवडणूक आयोगाच्या अत्यंत घाईघाईने घेतलेल्या निर्णयांवर असे कायदेशीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले की कायदेतज्ञही थक्क झाले. सिब्बल यांच्या याच धारदार बॅटिंगमुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली. म्हणूनच आज उद्धव ठाकरेंना ठाम विश्वास आहे की कायदेशीर भाषेत सिब्बल यांनी लावलेला हा शोध आणि केलेला युक्तिवाद महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ घडवून आणू शकते. IAS ची लाल दिव्याची नोकरी पायाशी नाकारणारा, अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठातून लॉ करणारा, भारताचा अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून काम केलेला, देशाचा कायदा मंत्री राहिलेला, संसदेत 6 तास सलग बोलून न्यायाधीशांची नोकरी वाचवणारा आणि कोर्टात एका सुनावणीचे 15 लाख रुपये घेणारा हाच माणूस आज सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंची मुख्य कायदेशीर ढाल बनून उभा आहे. त्यामुळे जेव्हा उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांसमोर आत्मविश्वासाने म्हणतात की आम्हाला आमचे नाव आणि चिन्ह परत मिळेल किंवा बाजी पलटेल, तेव्हा त्या दाव्यात केवळ राजकीय हवा नसून कपिल सिब्बल यांच्या 50 वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर अनुभवाचा भक्कम पाठिंबा आहे. आता सर्वोच्च न्यायालय या ऐतिहासिक खटल्यावर काय अंतिम निर्णय देणार हे येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट मात्र सूर्यप्रकाशा इतकी सत्य आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या मैदानात जर कपिल सिब्बल उभे असतील तर विरोधी पक्षासाठी हा विजय सहजासहजी मिळणं अजिबात शक्य नाही. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कपिल सिब्बल यांच्या डेंजर आणि धारदार युक्तिवादामुळे शिवसेनेला त्यांचे गमावलेले नाव आणि धनुष्यबाण चिन्ह परत मिळेल का? तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.